अजिंक्य महाराष्ट्र न्यूज, एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात. संपादक संतोषजी लांडे. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. सेनगाव तालुक्यातील गोरेगाव या ठिकाणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांच्या प्रतिमेला पैशाचा हार घालून अनोखे आंदोलन करण्यात आलं. हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बोगस पेस्टिसाइड आणि कीटकनाशक औषधांची विक्री होत असून त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. तसेच अनेक कंपन्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आणि जिल्हा कृषी प्रशासनाच्या आशीर्वादाने खुलेआम बोगस औषधांची विक्री होत असल्याचा आरोप क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं करण्यात आला आहे. या आंदोलनात क्रांतिकारी शेतकरी संघटनेने मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत सिकंदर पठाण, सेनगाव, हिंगोली. राज्याच्या कृषी विभागाच्या आशीर्वादाने तसेच जिल्ह्याच्या कृषी विभागाच्या हलगर्जीपणामुळे जवळपास 90% या पीजीआरच्या नावाखाली, पेस्टिसाइडच्या नावाखाली, खताच्या नावाखाली, बियाणाच्या नावाखाली बोगस कंपन्या कार्यरत आहेत आणि त्याचा फटका ह्या शेतकऱ्यांना बसत आहे. शेतकरी डोळे झाकून त्या दुकानदारावर विश्वास ठेवून आपल्या खत बियाणं हे त्या ठिकाणी खरेदी करत आहेत. परंतु शेतकऱ्यांच्या त्या याच्यासोबत, शेतीसोबत खेळणं, त्यांच्या जीवासोबत खेळणं हा कृषी विभागाचा खेळ या जिल्ह्यामध्ये चालू आहे. परंतु जिल्ह्याचा कृषी विभाग, राज्याचा कृषी विभाग इथल्या कंपन्यावर कार्यवाही करायला तयार नाही. शेवटी आम्ही कंटाळलो, वारंवार आंदोलन केले, निवेदन दिले, रास्ता रोको केले, परंतु कुठल्या प्रकारची कार्यवाही होत नाहीये. शेवटी कंटाळून या साहेबांना, या राज्याच्या कृषी मंत्र्यांना या ठिकाणी पैशाचा हार घातला आणि इथं लिहिलं, साहेब आता तरी कार्यवाही करा आणि आमच्या शेतकऱ्यांना न्याय द्या, इथल्या बोगस कंपन्यावर कार्यवाही करा. का तर त्या औषधी फवारल्यानं आमच्या शेतकऱ्यांच्या पिकाची वाढ खुंटते, त्या ठिकाणी पिकाची जळपट होते, नव्हे तर उत्पन्नामध्ये घट येते आणि परिणामी शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येते. म्हणून आपण या बोगस कंपन्यावर कार्यवाही केली पाहिजे, इथल्या शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे. जसं तुम्ही अन्न आणि औषध प्रशासन विभागामध्ये तुकारामजी मुंडे सारखा एक ठिकाणी प्रशासकीय कर्तव्यदार त्या ठिकाणी अधिकारी दिला, तसाच आमच्याही शेतकऱ्यांसाठी एक अधिकारी द्या आणि या बोगस कंपन्यावर, बोगस औषधी विकणाऱ्या कंपन्यावर अशी टांगती तलवार टाका, ही मागणी या माध्यमातून आहे. बघू आता या राज्याच्या कृषी विभागानं, जिल्ह्याच्या कृषी विभागानं कितपर्यंत या बोगस कंपन्यावर कार्यवाही करतात. नसता जिल्ह्याच्या कृषी विभागाच्या त्या ठिकाणी बुडाखाली त्या ठिकाणी जाळ लावण्याचं काम करू, तिथेही लक्षवेधी आंदोलन करू, एवढं मात्र निश्चित आहे. 90% वर बोगस पेस्टिसाइड कंपन्या, बोगस खत कंपन्या या कार्यरत असून जिल्ह्याचं कृषी विभाग हे जाणून बुजून निर्लक्ष करते का, असा प्रश्न आमच्या मनामध्ये, आणि राज्याचा कृषी विभाग सुद्धा याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करते. खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या माती बोगस खत मारायचं, बोगस औषधी मारायची आणि शेतकऱ्यांची लूट करायची. या अनुषंगानं जर कृषी विभाग काम करत नसेल, राज्याचा कृषी विभाग काम करत नसेल, तर किमान राज्याच्या कृषी मंत्र्यांनी तरी दखल घ्यावी, म्हणून त्यांना पैशाचा हार घातलेला आहे. आणि आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त केलाय कृषी विभागाचा, की साहेब पैसे खाऊन तुम्ही गप्प बसता का काय, असा प्रश्न आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मनात आहे.